कोल्हापूर म्हणजे काय तर मटण थाळी, मिसळ पाव आणि बास्कर आता म्हणणारं पोट. बाईकवरची भटकंती, अशक्य प्रेमळ माणसं आणि अप्रतिम जेवण, त्यासोबत सुंदर कोल्हापुरी चपला. आणि भंडाराचा अटॅक झाल्यामुळे थोडीशी चिडलेली मी. काकड आरती, महालक्ष्मीचं दर्शन असं सगळंच एक्सपिरियन्स केलंय. चला बघूया. हॅलो हॅलो हॅलो. आज आम्ही कोल्हापूरला आलेलो आहोत आणि 2 दिवस कोल्हापूरमध्ये राहणार आहोत. सो बऱ्याच गोष्टी प्लॅन्ड आहेत. ज्योतिबा मंदिर, शाहू महाराज पॅलेस, 2 म्युझियम्स आहेत आणि महालक्ष्मी मंदिर. त्या व्यतिरिक्त पन्हाळगडाला जायचं आहे आणि पावनखिंड म्हणजेच आपली घोडखिंड पण बघायची आहे. सो येस, प्लीज कीप ऑन वॉचिंग. कोल्हापूरला तसे बरेचसे मिसळचे स्पॉट्स आहेत आणि आम्ही ठोंबरे मिसळ इथे जायचं ठरवलं. मिसळ खूप छान होती. म्हणजे आपल्याला असं वाटतं ना, कोल्हापूर म्हणजे खूप जाळ, असं अजिबात नव्हतं. थंडगार सोलकढी पिऊन आम्ही निघालो भटकंतीला. शाहू महाराज पॅलेस खूप जास्त सुंदर होता. अर्थात तिकडे फोटोग्राफी अलाउड नव्हती, ह्याच कारणामुळे काहीच फोटोज घेता आले नाही. पण खूप छान, म्हणजे आपल्या मराठ्यांचा इतिहास, बरेच काही काही राजघराण्यातले फोटोज, त्यासोबतच हत्यार, प्रामुख्याने तलवारी ह्या भरपूर लावलेल्या डिस्प्लेला. सो ते खूप छान होतं. हे अजून एक म्युझियम ज्याचं आर्किटेक्चर मला खूप जास्त आवडलं. आणि आता भूक लागलेली म्हणून आम्ही निघालो दावणगिरी डोसा सेंटर. इकडे लोणी डोसा मिळतो जो खूप खूप पॉप्युलर आहे. इकडे लोणी घालताना अजिबात त्यांचा हात मागे जात नाही, खूप खूप भरभरून घातलेलं. आमचा नेक्स्ट स्टॉप होता ज्योतिबा मंदिर. आम्ही 2 दिवसासाठी बाईक रेंट केलेली, सो आम्ही बाईकनेच तिकडे गेलो. पोचताच सगळं गुलाबी गुलाबी दिसत होतं आणि खूप पटकन झालं. तसं बघायला गेलं तर दर्शन अर्ध्या तासामध्ये आमचं दर्शन झालं होतं. दर्शन सगळं झालं. मग आता काय, आता आम्ही मंदिराचे थोडे फोटोज घेतले, स्वतःचे थोडे फोटोज घेतले आणि निघायचं ठरवलं. तर झालं असं की मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एका मुलाने माझ्यावरती भंडारा उडवलेला, म्हणूनच मी खूप जास्त संतापलेली. पण आता काय करणार, ठीक आहे, जाऊ दे. आम्ही निघालो आणि जायचं होतं रंकाळा लेकला. तर सनसेट आमचा मिस झाला तसा रंकाळा लेकचा, पण ठीक आहे, हरकत नाही. आम्ही गेलो रंकाळा लेकला. खूप छान आहे, खूप सुंदर आहे. मरीन ड्राईव्हवाली वाईब आली मला. आणि लवकर गेलो डिनर करायला, कारण सकाळी नेक्स्ट डे लवकर उठायचं होतं. इकडे बाय द वे हा डिनरचा स्पॉट खूप चांगला आहे. मटन थाली अप्रतिम होती असं सुश्रुतचं म्हणणं आहे आणि वन ऑफ द बेस्ट मटन थाली आहे. आणि इकडे कोल्हापुरी चपला होत्या, भरपूर दुकानं होती. सो आम्ही शॉपिंगसुद्धा केली. मीही एक जोड घेतला आणि सुश्रुतने सुद्धा एक जोड घेतला. आता हे काय तर मंदिरात जाण्यापूर्वीचा नट्टापट्टा आणि फोटोज. सकाळचे 4:15 झालेले आहेत आणि आम्ही निघालो आहोत महालक्ष्मी दर्शनाला. 5 ते 7 मिनिटात मंदिराजवळ आलो. देवीसाठी मस्त असं कमळ घेतलं आणि आलो मंदिरात. सकाळी 5ला मंदिराचं दार उघडतं आणि 5:30ची काकड आरती असते. आम्ही दर्शन घेतलं, काकड आरतीसुद्धा केली आणि थोडेसे एकमेकांचे फोटोज काढून निघालो. मंदिराच्या बाहेर असंख्य गजरेवाले बसलेले आणि विशेष म्हणजे मला हा जुईच्या फुलांचा गजरा खूप आवडला. नाश्त्यासाठी मंदिराबाहेरच अनेक बायकांचे असे स्टॉल्स आहेत जिकडे त्या आप्पे आणि थालीपीठ बनवतात. सो तिकडेच आम्ही नाश्ता केला. ह्यानंतर आम्ही निघालो पन्हाळगडावरती जायला, तिकडचा इतिहास जाणून घ्यायला. त्याचाही कंप्लीट डिटेल व्लॉग बनवलेला आहे, तो नक्की बघा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. बाय.